यांचे 5000 रुपये। बाकीचे प्रेक्षक सर्वांनी सहकार्य करा। शेवटच्या 4 कुस्त्या अनिल लोंढे यांचे 1000 रुपये, सतीश लांडगे यांचे 1000 रुपये, अशोक पठार यांचे 1000 रुपये, संतोष लांडगे यांचे 1000 रुपये। सर्वांना विनंती आपण आपली रक्कम या ठिकाणी जमा करायची आहे। मच्छिंद्र गवळी यांचे 500 रुपये, शेखर आबा लांडगे यांचे 500 रुपये। 1 नंबरला लढणारा पैलवान पृथ्वीराज मोहोळ आपण आखाड्यावरती येऊन जायचंय, प्रेक्षकांना अभिवादन करून जायचंय। बिनविरोध नगर चौक रविभाऊ लांडगे यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा आहेत। युवराज गोडसे यांचे 1000 रुपये आणि कुस्तीला प्रारंभ झालेला 2000 रुपये। पृथ्वीराज मोहोळ आपण आखाड्यावरती या। 1 नंबरला आज वीरेंद्र दहिया सोबत लढणार। आमदार महेश लांडगे यांचे 10000 रुपये या ठिकाणी जमा आहेत। कैलासवासी वस्ताद रामचंद्र बाबूराव लांडगे व कैलासवासी वस्ताद सुदामराव रामचंद्र लांडगे यांच्या स्मरणार्थ आमदार पैलवान महेश दादा लांडगे, युवा नेते पैलवान नितीन बाळासाहेब लांडगे आणि महाराष्ट्र चॅम्पियन पुणे पोलीस पैलवान स्वप्नील लांडगे यांच्याकडून कुस्ती पुरस्कृत आहे। आणि बाळासाहेब रामचंद्र लांडगे यांच्याकडून इकडे अक्षय पवारनं कब्जा घेतलेला आहे। पुढील पैलवानांना विनंती आपण आखाड्यावरती चला, महेश कुमार आखाड्यावरती चला। कैलासवासी पैलवान मारुती सहादू कंद यांच्या स्मरणार्थ पैलवान आकाश मारुती कंद यांच्याकडून ती कुस्ती लागणार आहे। शुभम थोरात आखाड्यावरती आलेला आहे। महेश कुमार आपण या आखाड्यावरती येऊन थांबा। आता इथून पुढे 4-5च कुस्त्या आहेत। दादा एकमेव पंच आहेत। वातावरणात गारवाला पाऊस होत नाही। मी मगाशी सांगितलं, नियत जर चांगली असेल ना शेखर भाऊ, कोणत्याही कार्यामध्ये विघ्न येत नाही। परमेश्वर सुद्धा साथ देतो। तुमची नियत सगळ्यांची साफ आहे म्हणून वरुण राजा सुद्धा थांबला। टाळ्या वाजवा जरा परमेश्वरासाठी। या समयाला आखाड्यावरती येत आहेत महाराष्ट्र केसरी रुस्तमेंद भारत केसरी पैलवान सिकंदर शेख, कैलासवासी कुंडलिकराव मारुती गव्हाणे, कैलासवासी जंगली महाराज मारुतीराव गव्हाणे आणि कैलासवासी पंढरनाथ मारुतीराव गव्हाणे यांच्या स्मरणार्थ कुस्ती लागणार। जिंकला या पोरांना टाळ्या करा। सिकंदर शेख शाबास। हो, कैलासवासी कुंडलिकराव मारुती गव्हाणे, कैलासवासी जंगली महाराज मारुतीराव गव्हाणे आणि कैलासवासी पंढरीनाथ मारुतीराव गव्हाणे यांच्या स्मरणार्थ भोजापूर केसरी किताबासाठी सिकंदर लढणार। अभिषेक गुजर हिंद केसरी या समवेत वरती नका येऊ। सिकंदर शेख सर्व प्रेक्षकांना अभिवादन करत आहेत। महाराष्ट्र केसरी सन्माननीय सिकंदर शेख भोसरी ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक आभार। प्रेक्षक वर्ग बाकीचे जे आहेत त्यांना विनंती, आपण आखाड्यामध्ये गर्दी करू नका। गावचे छोटे पैलवान सिकंदरच्या पाया पडले। खऱ्या अर्थानं या पोरानं महाराष्ट्र नव्हे तर देशातल्या कुस्ती शौकीनांच्या गळ्यातलं ताईत झाला। भारतातल्या अखंड हिंदुस्थानातल्या प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हाच तो सिकंदर शेख आज खऱ्या अर्थानं भोजापूर केसरी किताबासाठी लढणार। कैलासवासी कुंडलिकराव गव्हाणे, कैलासवासी जंगली महाराज गव्हाणे आणि कैलासवासी पंढरीनाथ गव्हाणे यांच्या स्मरणार्थ। फोटोग्राफर खाली बसा, जास्त फोटोग्राफर झालेत, खाली बसून आखाड्यातली गर्दी कमी करायची आहे। चला, आखाड्यात कोणी उभं राहू नका, प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाहीये। आकाश भाऊ पेन द्या माझा। हा सागर भाऊ, हा धन्यवाद। शाबास अक्षय पवार, कुस्ती करा। एक तगडी कुस्ती चालवाय।
पैलवान आदरणीय गणेश भाऊ फुगे यांच्याकडून पुरस्कृत कुस्ती लागलेली आहे. लाल चड्डीमध्ये लढणारा रामा कांबळे. प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्या या भोसरीमध्ये चालू आहेत. पैलवान मंडळी व सर्व वस्ताद मंडळी यांचं भोसरी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार. कुस्तीची पंढरी मानलं जाणारं हे भोसरी गाव, सर्व उपस्थित प्रेक्षकांचं भोसरी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार. चालू कुस्तीवरती रामा अजित भाऊ गव्हाणे यांचे 5,000 रुपये. रामा कांबळेनं कब्जा घेतलेला आहे. या भूतलावरती माणसाचा जन्म झाला आणि पोटाची खळगी भरायला माणसाला सर्वप्रथम कुस्ती करावी लागली. सम्राट वाघ सिंहासारखे हिंस्र प्राणी असतील, सशासारखे हरणासारखे चपळ प्राणी असतील, त्याची जर शिकार करायची असेल तर डावपेच आखावे लागतील आणि त्या डावपेचा मधून कुस्तीचा उगम झालेला आहे. आर्यांची एक टोळी खैबर खिंडी मधून भारतात आली आणि दुसरी आशिया मायनरच्या दिशेनं युरोपकडे निघून गेली. आर्य मुळातच भारतात आले. मल्लविद्या आणि बलोपासनेच्या जोरावरती आर्यांनी उत्तर भारतामध्ये स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं आणि खऱ्या अर्थानं उत्तर भारतामध्ये आर्यांनी कुस्तीचा विकास घडून आणला. आणि उत्तर भारतातली कुस्ती आणि दक्षिण भारतातली कुस्ती प्रभू हनुमंतानं एकरूप केली आणि तिला आधुनिक स्वरूप दिलं. तिला आपण हनुमंती कुस्ती म्हणतो. 2017 सालचे भोजापूर केसरीचे मानकरी आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांचे आवडते पट्टे पैलवान राहुल वाघमारे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. मला आठवतंय दादा, राहुल या ठिकाणी आला, तुम्ही महेशदादा स्पोर्ट फाउंडेशन नावानं तालीम सुरू केली आणि खऱ्या अर्थानं राहुल वाघमारेनं अनेक पोरं घडवण्याचं काम केलं. आपल्या भागातली पोरं कुस्तीमध्ये, कबड्डीमध्ये, क्रिकेटमध्ये, टेनिसमध्ये, व्हॉलीबॉलमध्ये, प्रत्येक खेळामध्ये पुढे जावी, त्यासाठी या पिंपरी चिंचवड भागामध्ये, भोसरी भागामध्ये प्रत्येक खेळाची स्टेडियम दादांच्या माध्यमातून उभी राहिली. एवढी दूरदृष्टी असावी लागते. मगाशी विराज लांडगेला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. कुस्ती आणि कबड्डी ही खऱ्या अर्थानं भोसरीची ओळख आहे. त्या गावाचं नाव खऱ्या अर्थानं रोशन केलं विराजनं. सर्व पैलवानांना विनंती, बुधवार दिनांक 23/4/2025 रोजी कासरवाडी या ठिकाणी कुस्त्याचा जंगी आखाडा होणार आहे. सर्व पैलवानांना त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात येत आहे आणि सर्व वस्ताद मंडळींना आपापले पैलवान घेऊन बुधवार दिनांक 23/4/2025 रोजी कासरवाडीला आखाड्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. सोहम गावाने कृपया मायकशी संपर्क साधायचा आहे. सोहम गावाने. महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ आज 1 नंबरला लढणारा पैलवान आपण आखाड्यावरती या. जरा प्रेक्षकांना अभिवादन करून जायचंय. आणि त्याच्या समोर लढणारा वीरेंद्र दैया. महाराष्ट्र कुस्ती करा अक्षय रामा कांबळे, सरचे स्वागत. कुस्ती करा. जर कुस्ती निकाली नाही झाली तर फक्त गावाचा इनाम ठरलेला आणि त्यातूनही कमी होतंय. बक्षीस वैयक्तिक पुकारलेलं दिलं जात नाही. तुम्ही कुस्ती खट करा. अक्षय आणि रामा कुस्ती सोडवली जाणार नाही. पुढील पैलवानांना विनंती, चड्डी लंगोट करून तयार राहायचं आहे. शुभम थोरात विरुद्ध महेश कुमार. कैलासवासी पैलवान मारुती सहादुकंद यांच्या स्मरणार्थ पैलवान आकाश मारुती कंद यांच्याकडून कुस्ती पुरस्कृत आपण तयार आहात. रामा कुस्ती करा. दादा सूचना करतायत म्हणल्यानंतर तुम्ही कुस्ती करत नाही दोघं पण. अक्षय दोघांनाही सूचना आहे. तुमच्या माहितीच तो सांगतो, प्रकाश बनकर आणि शैलेश शेळकेची कुस्ती दादा डुडुळगावला होती, तुम्ही पंच होते. दोघांनी पार वादावादीत आले. कुस्ती करणं दादाने सांगितलं रुपया देणार नाही, कुस्ती करावीच लागल. कंटका निर्णय. नुसतं नावा पुढं पै नाही. स्वतः मुंबई साईला होते. महाराष्ट्र चॅम्पियन आहे दादा स्वतः. संतोष भुजबळ, विशालाप्पा कलाटे, पप्पू काळभोर, आपले शिंदे वस्तात. खऱ्या अर्थाने सगळी एका बॅचची मंडळी आहेत. नुसतं नावा पुढं पै लावून गावभर बेणार नाहीत. तब्येतीने मोठे म्हणून आमदार पैलवान महेशदादा असं नाही. खानदानी पैलवान वस्तात किसनदादा लांडगे यांचे चिरंजीव आहेत. ओरे हप्ते पंचांचा निर्णय अंतिम अक्षय पवार विजय झाला. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला मुंबई महापौर केसरी पैलवान अजय लांडगेचा बट्टा. पुढील पैलवानांना विनंती.